पावसाळी वातावरणात मस्त आपण मोड आलेल्या मूग आणि मटकीचा रस्सा बनवूया। त्यासाठी मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेली आहे, ओलं खोबरं, कांदा आणि लसूण पाकळ्या। तव्यावर तेल गरम करत ठेवलेला आहे 1 चमचा। त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालूया, कांदा आणि 7-8 लसूण पाकळ्या। हे छान लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि मग त्यात ओल्या खोबऱ्याचे काप घालूया। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता, पण चवीमध्ये थोडासा फरक पडतो। हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यात 7-8 कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर घालून छान वाटण तयार करून घेऊया। एका भांड्यात तेल गरम करत ठेवलंय, त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी तयार केली आहे, अर्धा चमचा हळद आणि आपण वाटलेलं वाटण घालून घेऊया। हे छान परतून झालं की त्यामध्ये 2 चमचे मी कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण हलवून घेतलेलं आहे आणि मग त्यामध्ये मोड आलेले मूग आणि मटकी घालून एक वाफ काढून घ्यायची। एकीकडे मी भांड्यात गरम पाणी करत ठेवलंय। वाफ आली, एक 5 मिनिटाची वाफ काढली की आपण त्याच्यात आपल्या आवडीनुसार पाणी ॲडजस्ट करू शकतो। छानपैकी मूग आणि मटकी मऊ होईपर्यंत भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आणि एक 10 ते 15 मिनिटात आपला मस्त मूग मटकीचा रस्सा तयार होतो। गरमागरम भातासोबत नाही तर भाकरीसोबत खायला खूप छान लागतो।